हॅलो गाईज, तुम्ही वरईचा असा भात तर खूप खाल्ला असेल. वरईचे डोसेही बनवून खाल्ले असतील. तुम्ही कधी असे वरईचे लाडू ट्राय केलेत का? नसेल तर मग व्हिडिओ बघा आणि ह्या आषाढी एकादशीला नक्की ट्राय करून बघा. तिखट खाऊन खाऊन जर कंटाळा आला तर गोडासाठी काहीतरी हवंच ना. त्यासाठी मी इथे 1 कप वरई घेतलेली आहे, त्याला भगरही म्हणतात. ह्याच कपाने 1 कप पिठी साखर घेतलेली आहे. अर्धा कप तूप लागणार आहे. सजावटीसाठी थोडेसे पिस्ते घेतलेले आहे. चला मग आता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी वरई आपण छान भाजून घेऊया. मीडियम फ्लेम वरती वरई आपल्याला छान भाजून घ्यायची आहे. वरई मी छान स्वच्छ कापडाने पुसून घेतलेली, म्हणजे यावरती जी काही डस्ट वगैरे असेल ती निघून गेलेली आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल, ऊन असेल तर तुम्ही ही वरई धुवूनही घेऊ शकता. धुवून सुकवून मग भाजून याचं पीठ तयार करू शकता. पण आता पावसाचे दिवस आहेत, वरई लवकर सुकणार नाही, म्हणून मी छान ही स्वच्छ कापडाने एका पुसून घेतलेली आहे. आपण वरई भाजायला घेतली होती त्यावेळेस तिचा कलर येल्लोइश होता, पण आता बघा छान असा व्हाईट कलर झालेला आहे. म्हणजे भगर आपली छान पैकी अशी भाजल्या गेलेली आहे. गॅस बंद करू आणि वरई छान थंड होण्यासाठी ठेवूया. आपली भगर छान थंड झालेली आहे. मिक्सर जार मध्ये टाकून घेऊया. मिक्सरला छान ग्राइंड करून घेऊया. मस्त अशी बारीक पावडर करून घेतलेली आहे. पॅन मध्ये 1 चमचा तूप घालू. त्या तुपामध्ये आपण थोडेसे हे काजू आणि बदामाचे तुकडे घालू. हलकेसे परतून घेऊ. आता त्यामध्ये आपण वरईचे पीठ घालूया आणि अगदी मंद गॅसवरती आपण हे पीठ छान भाजून घेऊया. आता ह्यामध्ये पुन्हा आपल्याला 1 चमचा तूप घालायचं आहे. एकदाच सर्व तूप घालायचं नाहीये. पुन्हा 1 चमचा तूप घालूया. जसं जसं तूप लागेल तसं तसं टाकत आपण हे भाजून घेऊया. त्यामध्ये आपण वेलची पावडर घालू. आता ह्यामध्ये आपण पिठी साखर घालू. गॅस आपला चालूच आहे. अगदी स्लो गॅसवरती आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं. तुम्ही साखरेऐवजी गुळ पावडरचाही वापर करू शकता. चालू गॅसमध्येच पुन्हा आपल्याला सर्व छान एकजीव करायचं आहे. मिश्रण छान एकजीव झालेलं आहे. आपण गॅस बंद करू. मिश्रण हलकस असं थंड होऊ देऊ. मिश्रण हलकस असं थंड झालेलं आहे. आता आपण याचे लाडू वळून घेऊया. तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही लाडू वळवू शकता. त्यावरती आपण सजावटीसाठी 1 पीस. अशाच पद्धतीने सर्व लाडू आता आपण वळून घेऊया. पावसाने जोरदार सुरुवात केलेली आहे. तुम्हीही पावसाच्या आवाजामुळे इरिटेट होत असले. आता बाकीचे सर्व लाडू मी पटापट वळून घेतले. सर्व लाडू मी असे तयार करून घेतलेले आहे ना अगदी मस्त झटपट होणारी रेसिपी. मग ह्या आषाढी एकादशीला तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तयार आहेत अगदी पेढ्यासारखे मऊसूत, जिभेवर टाकताच विरघळणारे वरईचे लाडू. मग तुम्ही कधी ट्राय करून बघता. अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.